तर नमस्कार मित्रांनो, बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती प्युअर गावरान पिल्ले. आपल्या पिल्ल्यांना आज 9वा दिवस पूर्ण झालेला आहे. बघू शकता त्यांची क्वालिटी पूर्ण ब्रूडिंग सेटअपमध्ये पूर्ण पिल्ले फैललेले आहे. खूप अशा चांगल्या पद्धतीने फीड वगैरे घेत आहे. पाण्यामध्ये आपण त्यांना कॅल्शियम आणि विटॅमिन दिलेला आहे, त्यामुळे त्यांचा शरीराचा विकास चांगला होणार, चांगल्या पद्धतीने पिल्ले वाढेल. तर बघू शकता तुम्ही सुद्धा तुमच्या पिल्ल्यांना कोणत्याही पद्धतीचं कोणतं पण विटॅमिन चालते, कोणत्या पण कंपनीचं देऊ शकता तुम्ही. आणि नियोजन खूप पक्कं ठेवा मित्रांनो. साफ स्वच्छता, दररोज पाणी चेंज करा आणि फीडर आणि ड्रिंकर जे असते ते दररोज साफ करा. तर हे जर काळजी घेतली तर अशा पद्धतीने तुमची पिल्लेची क्वालिटी होणार. त्यामुळे एक पण पिल्ल्यांची मर होणार नाही. आणि 80 पैकी 80 सुद्धा पिल्ले आपले आहेत. 80 पिल्ले आणलेले होते, त्यापैकी एक सुद्धा पिल्लू मेलेलं नाही मित्रांनो. चांगल्या पद्धतीचं खाद्य द्या, त्यामुळे पिल्ल्यांची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होणार. चांगल्या कंपनीचं खाद्य दिल्यामुळे त्यांची वाढ सुद्धा होणार आणि रोगप्रतिकारक शक्ती यांची वाढेल आणि त्यांची पटापट वाढ होणार. तर अशा पद्धतीचं आपलं पिल्ल्यांचं नियोजन आहे. सध्या त्यांच्याजवळ लाईट वगैरे काही लावलेला नाही, कारण तर ऑलरेडी गरमी वाढलेलीच आहे. त्यामुळे मित्रांनो कशा पिल्ल्यांची वाढ, पिल्ले कशा ॲक्टिव्ह वगैरे आहेत ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यासोबतच वॅक्सिन प्रॉपर करा मित्रांनो. वॅक्सिन हे कुक्कुटपालनामध्ये खूप आवश्यक असते. त्यांना पहिली लस झालेली आहे लासोटाची, तो पण शॉर्ट व्हिडिओ मी नक्की टाकणार, येईलच आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर कशा पद्धतीची क्वालिटी वगैरे आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि मित्रांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो. यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.